नमस्कार, जय आदिवासी। मी राजेश काळे, संस्थापक अध्यक्ष आदिवासी पारधी समाज संघर्ष समिती व माजी उपमहापौर। 2026 सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 24 ब मधून अनुसूचित जमाती महिला प्रवर्गामधून माझ्या मिसेस उभ्या होत आहे आणि जात पडताळणीच्या वेळेस इथे आम्ही ज्या वेळेस छाननीच्या वेळेस ऑब्जेक्शन लावलं होतं, तर काही दबावाखाली निवडणूक अधिकाऱ्यांनी तो आमचा जे आम्ही मागणी केली होती ती फेटाळली। तदनंतर आम्ही माहितीच्या अधिकाऱ्याखाली सर्व त्यांनी कागदपत्र जोडलेली माहिती मागवली। यामध्ये आमच्या विरोधात जे जिंकून आलेत वनिता संतोष पाटील या मूळ रहिवासी सलगर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर इथल्या आहेत, त्यांचे पुरावे आम्ही गोळा केलेले आहेत। आम्ही ते जात पडताळणी समितीला दाखवले आहेत आणि त्यांनी जो आदिवासी नियम 2003 यानुसार जात पडताळणीचा जो दाखला आहे, जातीचा जो दाखला आहे तो सी फॉर्मॅट मध्ये असावा यासाठी विशेष असे आमचे हे झालेले आदेश झालेले आहेत। पण तो दाखला त्यांनी त्या फॉर्मॅट मध्ये नव्हताच आणि सर्व माहिती मूळ जन्मगाव जरी सलगर असलं तरी पनवेल इथून काढला आणि कोकणमध्ये कोकण विभाग ठाणे इथं त्यांनी तो दाखल केला आणि तिथून तो दाखला त्यांनी कशा पद्धतीने काढला याच्यामध्ये फौजदारी होणार आहे की जिथं मूळ गावी जिथं जन्म झाला तिथं दाखला काढावा। जातीचा दाखला काढण्याच्या नोंदी, जन्म नोंदी त्या तालुक्यात त्या तहसीलला असतात असा शासनाचा नियम आहे। पण हा दाखला जन्माचा इथं त्यांनी सांगतायत आणि तिथं काढतात, त्याच्यामध्ये फार मोठे तफावत आहे। ते आम्ही अनुसूचित जमातीच्या कमिटी समोर पुरावे सहित दाखल केल्यानंतर कमिटीने निर्णय घेतला, त्यांचा जातीचा दाखला रद्द केला, जप्त करून रद्द केलेला आहे आणि सी फॉर्मॅट मध्ये दाखला त्यांनी दाखल करायला होता। यापूर्वी सुद्धा 2017ला त्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवली होती, त्यावेळेस मी त्यांचा 3200 मतांनी फरकाने त्यांचा पराभव केला होता। त्यावेळेस सुद्धा त्यांनी ऑनलाईन अर्ज करणं अपेक्षित असताना सुद्धा ऑफलाईन केला होता आणि ऑनलाईन अर्ज न दाखल केल्याने त्यांना अनुसूचित जमातीच्या समितीने त्यांना पत्रव्यवहार सुद्धा केला होता की तुम्ही सी फॉर्मॅट मध्ये दाखला द्या आणि पडताळणीसाठी आम्हाला तुमचे सर्व पुरावे द्या। त्यांनी हेतू पुरस्कार ती जात पडताळणी होणार नाही यामुळे त्यांनी तो तसंच 2017चं प्रकरण ठेवलं आणि आता या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा हमी पत्रावरती ही निवडणूक लढवली आणि ही निवडणूक लढवताना आम्ही स्वतः याच्यावर ऑब्जेक्शन घेतल्यावर इथं फेटाळण्यात आलं। पण न्यायदेवता आमच्या बरोबर आहे, अजून त्यांना सभागृहात जायच्या अगोदरच तो दाखला जप्त झाला आहे आणि आम्ही त्या माध्यमातून कॅव्हेट सुद्धा दाखल केलेली आहे। आता आमची केस हायकोर्टमध्ये 1-2 महिन्याच्या पलीकडे लागणार नाही, कारण आमचे सर्व पुरावे आम्ही तिथं दिलेले आहेत। त्या मूळच्या सलगर या गावच्या आहेत आणि तळवार या आडनाव कर्नाटक बॉर्डरवरती कोळी समाजामध्ये येते, क्षत्रिय समाजामध्ये येते, त्याचे विकिपीडियावर पण पुरावे आहेत आणि आज आम्ही इथं माहितीच्या अधिकारात सुद्धा ते सर्व पुरावे गोळा केलेले आहेत। त्यांच्या तळवार आडनाव असणाऱ्या लोकांनी SBC मधून दाखले काढलेले आहेत। मग अनुसूचित जमाती ST वरती हा अन्याय आहे। एक आपण म्हणतो की देशाचे पंतप्रधान द्रौपदी मुर्मू या आदिवासी आहेत, त्यांना आपण राष्ट्रपती करतो, आपण आदिवासी क्षेत्रामध्ये खूप मोठी उपाययोजना करतो आणि एक ठिकाणी खऱ्या आदिवासीवर अन्याय करतो, हे काही शाश्वत बरोबर नाहीये। पण आम्ही शेवटी संघर्ष करणार। आयुक्तांना पण निवेदन दिलं, आम्ही आयुक्तांना निवेदन दिलंय, आयुक्तांनी त्याच्यावरती तो विभागीय आयुक्तांकडे आणि निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव असे दाखल करतायत। निवडणूक आयोगाला हे जे सर्व झालेलं आहे याच्याबद्दल मार्गदर्शन ते मागवणार आहेत आणि आम्ही निवडणूक आयोगाकडे सुद्धा ऑनलाईन तक्रार केलेली आहे।